श्रोतेहो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोतेहो, जीवनाचा प्रवास करत असताना तुमचा सन्मान सुधारण्यासाठी आणि तो सन्मान टिकवून ठेवण्यासाठी काही नियम आहेत आणि हे नियम आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. जे तुम्हाला शोधत नाहीत त्यांना शोधणं थांबवा. तुम्ही स्वतःच्या मार्गावर चालण्यासाठी जन्माला आलात, कोणाचे अनुसरण करण्यासाठी नाही. कोणाकडूनही काहीही मागू नका. तुम्ही स्वतःच्या गुणवत्तेवर जे पात्र आहात ते मिळवत राहा. अनावश्यकपणे बोलून स्वतःचं मूल्य कमी करू नका, कारण मौनता हे कधी कधी सर्वात मजबूत उत्तर असते. श्रोतेहो, जर कोणी तुमचा अनादर केला तर एक रेषा काढा, कारण एकदा का तुम्ही स्वाभिमान गमावला की तो परत मिळवणं फार कठीण असते. इतरांच्या गोष्टीवर अवलंबून राहू नका. स्वतःच्या क्षमता निर्माण करणं म्हणजे खरं स्वातंत्र्य. श्रोतेहो, जे फक्त घेतात आणि देत नाहीत त्यांच्यापासून नेहमी दूर राहायचं. असमान नातेसंबंध शेवटी तुम्हाला थकवत असतात. स्वतःमध्ये गुंतवणूक करा, काहीतरी नवीन शिका, स्वतःला सुधारा, स्वतःच्या आनंदाला प्राधान्य द्या. इतरांबद्दल गप्पा मारणं थांबवा. इतरांना कमी लेखून कोणीही मोठं झालेलं नाही. श्रोतेहो, बोलण्यापूर्वी विचार करा, कारण तुमचे शब्द तुमच्या चारित्र्याचे प्रतिबिंब आहेत. स्वतःला नेहमी सर्वोत्तम आवृत्तीत ठेवा. तुमच्या कपड्यामध्ये, वागण्यात, व्यक्तिमत्वात तुमचे सर्वत्र उपस्थिती ही आदरानं प्रतीक असावी. तुमच्या देहामध्ये नेहमी व्यस्त राहा. इतरांच्या कथावर वेळ वाया घालवू नका. स्वतःची कहाणी लिहा. वेळेचा आदर करा. वेळ वाया घालवण्याची सवय तुम्हाला मागं ठेवत असते. श्रोतेहो, जिथं तुम्हाला आदर नाही अशा ठिकाणापासून दूर राहायचं, कारण कोणालाही तुमच्या उपस्थितीबद्दल पटवून देण्याची गरज नाही. जर तुम्हाला आदर मिळत नसेल तर तुम्ही निघून जा. स्वतःवर खर्च करा. स्वतःशी चांगलं वागण्याची सवय ही तुमचं मूल्य निर्माण करत असते. कधी कधी स्वतःला दुर्मिळ बनवा. सदैव उपलब्ध असलेल्या लोकांना कोणीही महत्त्व देत नाही. देणारे बनण्याचा प्रयत्न करा. द्यायला शिका. आपल्याला बक्षीस मिळत असतं. श्रोतेहो, जिथं तुम्हाला आमंत्रित केलं जात नाही तिथं कधीही जाऊ नका, आणि जिथं जाल तिथं तुमच्या मर्यादा जाणून घ्या. श्रोतेहो, लोकांना त्यांच्या पात्रतेनुसार वागवा. प्रत्येकाला समान आदर मिळतो असं नसतंय. जर तुम्ही पैसे देणे घेणे नसाल तर एखाद्याला दोनदापेक्षा जास्त फोन करू नका. जे खरोखर तुमची कदर करतात ते स्वतःहून परत येतील. तुम्ही जे करता त्यात कौशल व्हा, कारण तुमचं कौशल्य ही तुमची ओळख असते. श्रोतेहो, जीवन म्हणजे सर्वांशी चांगलं असण्याबद्दल नाही, तर स्वतःशी चांगलं असण्याबद्दल आहे. एके दिवशी तुम्हाला समजेल की जर तुम्ही तुमचा स्वाभिमान गमावला तर कोणतंही नातं, संधी, कोणतंही स्थान खरोखर तुमचं नव्हतं. स्वतःला अशा प्रकारे तयार करा की एके दिवशी सर्वांना समजेल की तुमची उपस्थिती त्यांच्यासाठी आदराचा विषय होती. बघा, पटतंय का? पटलं तर नक्की विचार करा. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. वळणा वळणाचं आयुष्य असावं. त्यात काठेही असावेत, वेदनाही असाव्यात, पण विश्वास तोडणार आणि विश्वासघात करणार कोणीच नसावं. आपल्या वाईट काळात आपली किंमत कमी करण्याचा प्रयत्न अनेकदा केला जातो. मात्र संयम राखला तर आपलं अस्तित्व कोणी संपवू शकत नाही. फक्त स्वतःचा विचार करणारी लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात, पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते. स्वप्न मोठी पाहावी, पण त्यासाठी जागं राहावं लागतं. प्रत्येक दिवस नवीन संधी घेऊन येतो. मनात विश्वास असेल तर कुठलीही वाट कठीण नसते. इतरांपेक्षा स्वतःशी स्पर्धा करावी आणि सतत शिकत राहावं, हाच खरा जीवनाचा मंत्र आहे. या जगात कोणी कसं वागावं
हे नाही ठरवू शकत, पण त्यांच्या वागण्याचा किती परिणाम करून घ्यायचा हे मात्र ठरवू शकतो. चढ उतार नसतील तर ते रस्ते कसले, आणि तडजोडी नसतील तर ते आयुष्य कसलं. निर्मळ मनानं प्रेम आणि आनंद देणारे व्यक्ती आपल्या सहवासात असणं ही देखील एक निसर्गाची देणगीच असते. स्वतःवर विश्वास ठेवणं म्हणजे अर्धी जिंकलेली लढाई. इतरांच्या मतापेक्षा आपलं प्रयत्न हे जास्त महत्वाचे आहेत. यश नेहमी स्वतःच्या पावलावर चालतं, जे हार मानत नाहीत. आनंदानं जगायचा सोपा उपाय. जे माणसं हक्कानं आपल्याकडे येतात ती परत जाता कामा नयेत, आणि जे जातात ती आपल्या लक्षात पण येता कामा नयेत. नातं हे जगाला दाखवण्यासाठी नसतं. मनापासून जे सांभाळलं जातं ते खरं नातं असतं. जवळीक दाखवणारा हा जवळचाच असतो असं नाही. हृदयापासून जो जवळचा असतो तोच आपला असतो. आयुष्यात सगळं काही ठरलेलं असतं, विधिलिखित मांडलेलं असतं. सूर्याच्या कक्षेबाहेर पृथ्वीलाही जाता येत नाही. भल्यासाठीच होतं सारं, कळत असूनही कुणाला लगेच पटत नाही. हे जीवन एक गुपित आहे. इथं सगळं काही लपवावं लागतं. मनात कितीही दुःख असलं तरी जगासमोर हसावं लागतं. कष्ट न करता मिळवलेला पैसा फक्त मस्ती कशी करायची हे शिकवत असतो, तर घाम गाळून कमावलेला पैसा आयुष्य कसं जगायचं हे शिकवत असतो. चिंता केल्यानं बिघडलेल्या गोष्टी चांगल्या होत नाहीत, पण त्यावर चिंतन केल्यानं चांगला मार्ग सापडतो. कोणी आपलं कौतुक करो किंवा न करो, लाभ आपलाच असतो. कारण कौतुक प्रेरणा देते, तर टीका सुधारण्याची संधी. धूर्त कपटी माणूस समाजात खूप लोकांना फसवून स्वतःचं जीवन सुखानं जगत असला तरी तो स्वतःच्या कर्माला फसवू शकत नाही. हा जन्माचा सिद्धांत आहे. आयुष्यात आनंदी राहायचं असेल तर कोणाला गरजेपेक्षा जास्त महत्त्व देऊ नका, कारण तुम्ही त्या व्यक्तीची किंमत वाढवता, पण ती व्यक्ती तुमची किंमत शून्य करून ठेवते. खरं सौंदर्य हे हृदय आणि गुणामध्ये असतं, पण लोक ते नाहक रूप आणि कपड्यामध्ये शोधत असतात. यशाजवळ पोहोचण्यासाठी कधीही शॉर्टकट नसतो. कधी कधी एकटेपणाची जाणीव होते, पण गरजेचं असतं म्हणजे जबाबदारी पण जबाबदारीनं सांभाळता येते.